अस्मत्श्रीगुरुभ्यो नमः। अस्मत्श्रीपरमगुरुभ्यो नमः। अस्मत्श्रीसर्वगुरुभ्यो नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वन्दे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरागरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णाच परमपि तत्त्वमहं राधाकराचितपल्लववल्लरी राधापदाङ्कविलसन् मधुरस्थलीके श्रीराधाय शोमुखरमत्तखगावलीके श्रीराधा विहार विपिने रमतां मनो। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तुते। अहं हरे तव पादैकमूलम् दासानुदासो भुवितास्मि भूयः। मनः स्मरेतासुपतेर्गुणास्ते गुणीतवाक्कर्म करोतु काया। राधाकृष्णगुरुसरकार की जय। नमोस्तुते व्यासपीशालबुद्धे पुल्लारविन्दाय तपस्या येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपा। यं प्रव्रजन्तमपेतकृत्यम् वैपायनो विरहकातराजुभाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। सुखदेव जी महाराज की जय। परीक्षित जी महाराज की जय। व्यास नारायण भगवान की जय। महायोग पीठे तटे धीमरथां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिमये समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तीर्थेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र। प्रयाठविता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति।
पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भवभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय। स्वर सिद्धनाथ महाराज की जय। सिद्धानंदनाथ माता की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। आहा कटकटा ही मुखटे ये मृत्यूलोकीचे उपराटे एक अर्जुना जरी अवचटी जन्मलासी तरी झडझडोनी बहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग जिया पावसी अभ्यंग निजधाम माझे। ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक क्रमांक 33 ओवी क्रमांक 15 आणि 16। माऊली ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद विशद करताना म्हणतात, अरे पंडुपुत्रा, मर्त्याच्या या कसल्या खोट्या जगात सर्व काही उलटे आहे। तू अकस्मात मृत्यूलोकात जन्मास आला आहे तरी सर्व गोष्टींचा परित्याग करून लवकर या प्रपंचातून बाहेर पड आणि या भक्तीच्या मार्गाला लाग। ज्या भक्तीच्या योगाने तू माझ्या निर्दोष स्वरूपाला प्राप्त होशील। श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय। समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय। वैष्णवनाथ महाराज की जय। सिद्धानंदनाथ माता की जय। श्री ज्ञानदेव शंकर बाबा संगीत महोत्सव वर्ष 5वे। या संगीत महोत्सवाचा द्वितीय दिवस सद्गुरु समर्थ सद्गुरु शंकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा संगीत महोत्सव सद्गुरु स्वरसिद्धनाथ महाराज आणि गुरुमाऊली सिद्धानंदनाथ माता यांच्या कृपाशीर्वादाने आणि सुंदर अशा नियोजनाने हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। आज या महोत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि सद्गुरूंच्या कृपेनं या ओवीचा मी माझ्या परीनं अनुवाद करण्याचा प्रयत्न करतो। समर्थ सद्गुरू शंकर महाराजांचा हा संगीत महोत्सव गेल्या 4 वर्षापासून आपण पुण्यामध्ये घेत होतो। काही ऑनलाईन पण 2 वर्ष झालं आणि आता तरी 5वं वर्ष। तसे पाहता या ठिकाणी मी प्रवचन सेवा करतोय, परंतु माझा तेवढा अधिकार नाही की या ठिकाणी बसून मी काही बोलावं, आपल्याला काही उपदेश द्यावा, कारण आपण संत सज्जनांचा अधिकार हा फार मोठा आहे आणि माझं पामर आहे काय थोडंपण पायीची वाहन पायीवरी या तुकोक्तीप्रमाणे खरोखर मी या ठिकाणी आपल्यास काही उपदेश करण्यासाठी पात्र नाही, परंतु गुरुदेवांची आज्ञा झाली आणि गुरुवाक्य माझं काम घेईन या वृत्तीप्रमाणे या ठिकाणी मी या सेवेला या ठिकाणी बसलेला आहे। वास्तविक पाहता आपण राजहंस आहात, निरक्षीर विवेक आत्मानात्मरूपी निरक्षीर विवेक जाणता आहात, परंतु माझ्यासारख्या काकानं कावळ्यानं आपल्याला काय उपदेश करावा, परंतु सद्गुरूंची कृपा आहे, त्यांचे आशीर्वाद आहे, म्हणून या ठिकाणी माऊलींचा हा निरोप सांगण्याचा प्रयत्न करतो।
या ठिकाणी काही चूक झाली तर मला सांभाळून घ्या, कारण मूर्खांचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये एक पारमार्थिक मूर्ख आहे आणि तो पारमार्थिक मूर्ख या ठिकाणी तुमच्या समोर बसलेला आहे. त्याच्यामुळे काही अपराध घडला, काही चूक घडली तर समजून घ्या, सांभाळून घ्या. आणि माऊलींच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर एरवी तरी मी मूर्खू जरी जहाला अवेकू तुम्ही संत कृपा दीपकू सोजवलो असेल. तुम्ही संतांनी मला सांभाळून घ्यावं मी अशी तुम्हा सर्वांच्या चरणी विनंती करतो. असे पाहता मी या ठिकाणी तुम्हाला काही उपदेश देण्यासाठी बसलेलो नाही. आपण सर्व ज्ञानी जन आहात, गुणी जन आहात, सर्वजण परमात्म्याची जाणते आहात. या ठिकाणी आपण सर्व संत सज्जनांचे कृपाशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी बसलेला आहे आणि या बाळावर आपले कृपाशीर्वाद असू द्या ही आपल्या चरणी विनंती करतो. या ठिकाणी हा संगीत महोत्सव होतोय. हे परमपवित्र ठिकाण आळंदी, ज्याला अलंकापुरी असं म्हटलं जातं. पूर्ण भारत देशामध्ये जे तीर्थक्षेत्र आहे त्यामध्ये आळंदीचा एक स्वतःचा असा वेगळा आणि विशेष महिमा आहे. कारण आळंदी हे फक्त पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, आळंदी हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, आळंदी हे फक्त भारतापुरतं मर्यादित नाही, तर आळंदी हे विश्वतीर्थ आहे. ज्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली अशी ही आळंदी नगरी, ही पुण्यसलीला इंद्रायणीच्या तटावर संजम समाधीस्थ माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी बसून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या भावनेने या ठिकाणी आपण या महोत्सवाचा आनंद घेत आहोत. आणि आपलं सर्वांचं भाग्य की आज प्रत्यक्ष माऊलींचं दर्शन आपल्याला झालं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी एक भक्तिप्रेमाचाही आनंद या ठिकाणी लुटला. खरोखर आपण या ठिकाणी भाग्यवान आहोत. आळंदीचं वैशिष्ट्य माऊलींची समाधी हे तर आहे, परंतु वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं मात्र आळंदीचं एक विशेष महत्व आहे. कारण वारकरी संप्रदायाचा उगम, वारकरी संप्रदायाची स्थापना या ठिकाणी झाली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी या महाराष्ट्रामध्ये काही पंथ उपपंथ होते. त्यामध्ये नाथपंथ हा विशेष म्हणून उदयाला आलेला होता आणि त्या नाथ संप्रदायामध्ये एक गुरु एक शिष्य ही परंपरा होती. आणि त्या नाथ संप्रदायामध्ये अनादिकालचं तत्व हे त्या ठिकाणी गुरु शिष्याला सांगायचं, परंतु इतर लोकांना मात्र तो अधिकार नसायचा. आणि काही ठिकाणी नाथ हे उग्र आहे, म्हणजे नाथांना नवनाथांना देवांची मिलिटरीच म्हटलं जातं. समोर आला कोणी की डायरेक्ट शूटआउटच करून टाकायचे, असं ते त्याचं तत्वज्ञान होतं. आणि सर्वसामान्यांना हे तत्वज्ञान पेलणार नाही, पचणार नाही. त्यांना काहीतरी भक्ती प्रेमाचा गोडवा निर्माण करून हळूहळू, जसं आई बाळाला औषध देताना थोडं थोडं करून हे करत असते, तसं माऊलींनी आपणा सर्व बाळकांना हे तत्वज्ञान भक्तिप्रेमामृतामध्ये मिसळून हे प्रेमामृत आणि ज्ञानामृत सोबतच आपल्याला दिलेलं आहे. हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. ज्याप्रमाणे अलाहाबादला, प्रयागला त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम होतो. गंगा ही ज्ञानमयी आहे, यमुना ही भक्तिमयी आहे आणि सरस्वती ही योगमयी आहे. ज्याप्रमाणे अलाहाबादमध्ये, प्रयागमध्ये होणाऱ्या संगमामध्ये गंगा यमुना या प्रकट आहे आणि सरस्वती गुप्त आहे, तसं या आळंदी नगरीमध्ये सुद्धा त्रिवेणी संगम झालेला आहे. या आळंदी नगरीमध्ये भक्ती, ज्ञान आणि योग या तिघांचाही संगम झालेला आहे. हे त्रिवेणी क्षेत्र आहे, आळंदी हे त्रिवेणी क्षेत्र आहे. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की गंगा आणि यमुना भक्ती आणि ज्ञान प्रगट आहे, परंतु योगाची जी गुप्त सरस्वती आहे ती हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि कदाचित शंकर महाराजांनी जे नियोजन केलं की हा संगीत महोत्सव आळंदी या ठिकाणी व्हावा, असं जे काही नियोजन केलं, आता ते महाराजांचं नियोजन आहे. आपल्याला आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही, कारण महाराज काही नियोजन करतात त्याच्यामध्ये काहीतरी तत्वदृष्टी असते, काहीतरी कारण असते आणि ते कारण आपल्याला लक्षात येते. गुरुदेवांना माहित आहे ते कारण काय आहे ते जाणून आहे आळंदीमध्ये का महोत्सव होते. आणि विशेष म्हणजे काल
महाराजांनी स्वतः गुरुदेवांकडून झुरके घेतले हे एक विशेष आहे. आळंदी नगरीमध्ये गुरुदेवांच्या हातून झुरके घेतली हे या ठिकाणी विशेष आहे. तर ही योगाची लुप्त पावलेली जी सरस्वती आहे तिचं पुनरुज्जीवन करण्यासाठी तो लोप पावलेला महायोग, कुंडलिनी शक्तीचा महायोग पुन्हा प्रकट करण्यासाठी आणि पुन्हा त्या सरस्वतीला पुनरुज्जीवित करण्यासाठी हे सगळं महाराजांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायामध्ये माऊली ज्ञानोबरायांच्या काळापासून अनादिकालचं तत्व म्हणजे नाम देण्याची परंपरा होती. त्यानंतर योग म्हणजे शक्तिपात दीक्षाही त्या ठिकाणी ते देत होते. तसा उल्लेखही ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी माऊलींनी केलेला आहे. तो महावाक्याचेही नावे सद्गुरु कृपेचेही थावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. हा जो थापटण्याचा जो प्रकार आहे तो स्पर्श शक्तिपाताचा प्रकार आहे. म्हणजे माऊलींच्या काळामध्ये शक्तिपातही होता, नामही होतं, भक्ती होती. परंतु आताच्या काळामध्ये फक्त ज्ञान आणि भक्ती शिल्लक आहे. आणि योगाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपल्याला हे काम माऊलींनी आणि शंकर महाराजांनी या ठिकाणी आपण काल सकाळी उठल्यानंतर चिंतन केलं, म्हणजे साधना केली. आज पण आपण साधना केली आणि या साधनेची शक्ती या वायुमंडलामध्ये पूर्ण वायुमंडलाला शुद्धता, पवित्रता आणि त्या योगाचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे आपलं साधना शिबिर या ठिकाणी करणार आहे. आता वारकरी हे तर खरे पाहिले तर योगीच आहे, परंतु ती परंपरा लुप्त झाल्यामुळं फक्त ज्ञान आणि भक्तीचा फक्त तेवढा संबंध राहिला. आम्हाला योग शिकवू नका, आम्ही वारकरी आहोत, आम्हाला वारकरीच राहू द्या, इथपर्यंत लोकांची भूमिका गेलेली आहे. तर खरे पाहता वारकरी हे खरे योगी आहेत, परंतु त्यांनी ती तत्वभूमिका सोडल्यामुळे आपल्याला हे काम महाराजांनी सोपवलेलं आहे. असे पाहता सद्गुरू स्वर सिद्धनाथ महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात की मानवी जीवनाचं जे मुख्य ध्येय ते मोक्ष. हा नरदेह कशासाठी मिळाला तर या नरदेहाला येऊन मुक्त होता येतं. बाकी इतरांच्या ठिकाणी, इतर जीवांच्या ठिकाणी, इतर प्राण्यांच्या ठिकाणी ही सुविधा नाही. येण्याची शरीरा येणे सरी किंबहुना येईल झाले चिरापडे. या शरीराला येऊनच शरीराला येणं संपत, म्हणजे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून या मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी सरसिद्धनाथ महाराज आपल्याला त्रिसूत्री सांगत असतात. ती म्हणजे मोक्ष हा केवळ ज्ञानाने नाही, मोक्ष हा केवळ भक्तीने नाही आणि मोक्ष हा केवळ योगाने नाही, तर ज्ञान, भक्ती आणि योग या तिन्हींच्या मिळून मोक्ष सिद्ध होतो. आणि या ठिकाणी ज्ञान आणि भक्ती तर आहे परंतु योग नाही. म्हणून योगाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हे काम दिलेलं आहे. वास्तविक पाहता ज्ञान, परोक्ष ज्ञान आपण ज्याला म्हणतो, म्हणजे देव आहे, परमात्मा आहे, हे ज्ञान सर्वांनाच असतं. त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. देव आहे, परमात्मा आहे आपण मानतो, त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. त्यानंतर अपरोक्ष ज्ञान म्हणजे त्या देवाची काहीतरी प्रचिती येते, त्या देवाचे काहीतरी अनुभव येतो, ते अपरोक्ष ज्ञान झालं. परंतु परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान याच्याही पलीकडे जाऊन दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. आणि ते दृढ अपरोक्ष ज्ञान जर करून घ्यायचं असेल, ते दृढ अपरोक्ष ज्ञान जर व्हायचं असेल तर त्यासाठी योगाची भूमिका ही फार महत्वाची आहे. आणि परोक्ष ज्ञान सर्वांना असतं, अपरोक्ष ज्ञान सर्वांना असतं, परंतु दृढ अपरोक्ष ज्ञान फार थोड्या लोकांना असतं की जे योगाच्या भूमिकेवर आरूढ झालेले आहे. मौलिक ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या कुंडलिनी योगावर खूप काही लिहून ठेवलेलं आहे. नागिनीचे पिले कुंकुमे नहाले असं त्या कुंडलीचं वर्णन केलेलं आहे की जगदंबा कुंडलिनी माता आपल्या पाठीच्या कानाच्या खालच्या भागामध्ये 3.5 मेटोळे घालून बसलेली आहे आणि ती अधोमुखी झालेली आहे. जेव्हा सद्गुरूंची कृपा होते, शक्तिपात होतो, तेव्हा ती ऊर्ध्वमुखी होते आणि एक चक्र भेदन करत करत ब्रह्मरंध्रामध्ये ती शिवाशी एकता पावते. हा सगळा कुंडली शक्तिपाताचा महायोगाचा अध्याय 6वा अध्याय आहे. तर 7व्या अध्यायाच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी
माऊलींनी योगाचं वर्णन केलेलं आहे, परंतु आमचं त्याच्याकडे लक्ष नाही. आम्हाला फक्त ज्ञानाच्या गप्पा मारायला आवडतात आणि मोठी महाराज असंच मिरवायला आवडतं. परंतु खरा परमार्थ बाजूला राहिला आणि केवळ बाजार गप्पा त्या ठिकाणी चालू झाला. असे पाहता ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुभक्तीचं महात्म्य खूप सुंदरपणे गायलेलं आहे. आणि त्या महात्म्यामध्ये 5 ते 6 श्लोकांमध्ये माऊलींनी योग आणि योगाची पूर्ण प्रणाली त्या ठिकाणी विशद केलेली आहे. सद्गुरूंचा कृपाशीर्वाद झाल्यानंतर, सद्गुरूंचा शक्तिपात झाल्यानंतर त्या साधकाच्या जीवनात काय परिवर्तन होतं हे माऊलींनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. 12व्या अध्यायाचं मंगलाचरण जर आपण बघितलं तर खूपच सुंदर असं मंगलाचरण आहे. त्या मंगलाचरणामध्ये माऊली म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंद वर्षती विषय व्याळे मिठी दिव्यानुठी ताटी तव ते तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय कवना तू तापू पोळी कैसे ओ शोकू जाळी प्रसाद रसकल्लोळी पुरी येईल. इथपर्यंत माऊलींनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलं आणि त्याच्यानंतर माऊली सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं त्यांना जी काही योगाची म्हणजे जो अनुभव आला तो माऊलींनी त्या ठिकाणी विशद केला, वर्णन केला. माऊलींनी रूप खूप सुंदर केलं. ज्ञानेश्वरी हे ब्रह्मरसाचं पारण आहे, ब्रह्मरसाचं ताट आहे आणि त्याच्यामध्ये उपमा अलंकार खूप सुंदरपणे माऊलींनी हे केलेलं आहे. कारण खरे सारस्वत तर माऊली म्हणजे महाराष्ट्राचे आद्य सारस्वत माऊली आहे. माऊली ज्ञानोबर आहे. त्या ठिकाणी वर्णन करतात की सद्गुरूंचा शक्तिपात, सद्गुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं याचं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. माऊलींच्या उपमा या माऊलींनीच द्याव्या आणि त्या त्यांनाच शोधतात. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचे लाडकोड करते, कौतुक करते, त्याप्रमाणे ही सद्गुरू माऊली त्या आपल्या शिष्यरूपी बाळकाला ते योगाचे सर्व लाडकोड पुरवत असते. असं वर्णन माऊलींनी त्या 12व्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये केले. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योग सुखाची सोहळे सेवका तुझे स्नेहाळे सोहम सिद्धीचे लढे पाळीसे. योग सुखाचे सोहळे सद्गुरू जेव्हा शक्तिपात दीक्षा देतात, कुंडली शक्ती जागृत होते आणि ती कुंडली शक्ती एक चक्र भेदन करत 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 ती ब्रह्मरंध्रामध्ये त्या ठिकाणी शिवाशी एकरूप होते. म्हणून माऊली म्हणतात की योग सुखाचे सोहळे, हे सोहळे तुझ्या जीवनामध्ये हे बाळगा ती सद्गुरू माऊली आणून देते. साधका तुझे स्नेहाळे सोहम सिद्धीचे लढे पाळीसे. ते ब्रह्म तू आहेस, तू जीव नाहीस, तू देह नाहीस, तू त्याच्याही पलीकडे तू ईश्वराचा अंश आहेस. ईश्वर अंश जीव अविनाशी सहज अमल चेतन सुखराशी. ज्याप्रमाणे ईश्वर अंश परमात्मा आणि अंशी जीव या दोन्हींची एकरूपता त्या ठिकाणी सिद्ध केलेली आहे, त्याला म्हणतात सोहम सिद्धी. ते ब्रह्म तू आहेस. जुन्या काळामध्ये गुरुपरंपरा होती आणि गुरुपरंपरेमध्ये गुरुच्या घरी राहून विद्या अभ्यास करावा लागायचा आणि त्या ठिकाणी गुरुची सेवा करून त्यांना ते ज्ञान मिळत होतं. त्या ठिकाणी गुरुच्या घरी गेल्यानंतर त्यांची सेवा केल्यानंतर एक दिवस गुरु महाराजांना तो शिष्य विचारतो प्रश्न की गुरुदेव मी कोण आहे. वस्तू पाहता हा प्रश्न सर्वांना पडावा आणि तोच एक खरा मोठा प्रश्न आहे. तू आहे, मी कोण आहे. कारण आदिगुरु शंकराचार्यांनी पण आपल्या अपरोक्षानुभूतीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की मी कोण आहे याची ओळख करून घे. तू आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोहम गनुतम जातम कोवई करता सिद्धते उपादान किमस्ते विचारे स्वयं तुषा. मी कोण आहे हाच विचार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर तो शिष्य गुरु महाराजांना विचारतो, गुरु महाराज कोहम मी कोण आहे. गुरु महाराज सांगतात तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस, ते तत्व तू आहेस. त्यानंतर तो शिष्य गुरूंना विचारतो, गुरु महाराज तुम्ही कोण आहात. गुरु महाराज म्हणतात अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. त्यानंतर गुरूंना तो शिष्य प्रश्न विचारतो, गुरु महाराज हे सर्व चराचर काय आहे. ते म्हणतात सर्वम खलुदम ब्रह्म, हे सर्व ब्रह्म आहे. म्हणजे मी पण ब्रह्म, तू पण ब्रह्म आणि सर्व चराचर ब्रह्म
हे सर्व सृष्टी ही ब्रह्मांडी नटलेली आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या देखील विठ्ठलची विठ्ठल. परमात्मा सर्वत्र व्याप्त झालेला आहे, सर्वत्र व्याप्त आहे. फक्त त्याची जी दृष्टी आहे ती सद्गुरु कृपा ती आपल्याला देत असते. तर माऊली 12व्या अध्यायात वर्णन करतात की साधका तुझे मी स्नेहाळ, तुझ्या स्नेहानं हे साधका ते योग सुखाचे सोहळे रूप पूर्विक असतात. माऊली म्हणतात आधार शक्तीची अंगी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी पर्यंते निजे. म्हणजे हृदयाकाशाचा पाळणा करून हृदयाकाशाच्या पाळण्यामध्ये ती सद्गुरु माऊली त्या बाळाला झुजवते आणि पर्यंते निजे. ज्याप्रमाणे आई बाळकाला झोपवत असताना काहीतरी पर्यंत गाते, काहीतरी गाणं गाते, त्याप्रमाणे सद्गुरु माऊली त्या बाळाला समाधी सुखामध्ये झोपवते. आणि माऊली पुढे म्हणतात प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळ लेली लेववीसी. मन आणि पवन म्हणजे प्राण आणि मन याचं खेळणं करून देतात गुरुजी. गुरुदेव आपल्या शिष्यासाठी खेळणं करून देतात. वसे पाहता जे मन नियंत्रणात आणण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते नियंत्रणात आणता येत नाही, ते कंट्रोलमध्ये आणता येत नाही, त्या मनाला ते गुरुदेव सहज नियंत्रणात आणून देतात, ते मन हातात देतात. तुका म्हणे मन चंचल हाती येईल गुरुचे बळ. गुरुची कृपा झाली तरच ते मन हातामध्ये येते. कारण मनाचा स्वभाव आहे की त्या मनाला ज्या गोष्टीची आवड लागली त्यातच ते रमून जातं. त्याला जर संसारासक्त करून विषयांची आवड लावली तर ते संसारातल्या विषयांमध्येच भरकटतं. आणि परमार्थाची गुरुचरणांची जर आवड लावली तर ते गुरुचरणांमध्ये परमार्थामध्ये ते गंगून जातं. कारण आपलं जे मन आहे ते वायू तत्वाचं बनलेलं आहे. ज्याप्रमाणे वायू एका ठिकाणी स्थिर राहत नाही त्याप्रमाणे ते मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही, परंतु वायू मात्र एका ठिकाणी फक्त स्थिर होतो, ते म्हणजे आकाशामध्ये. आकाश व्याप्त आहे आणि व्याप्त असलेल्या आकाशामध्ये तो वायू स्थिर होतो. म्हणून त्या वायू तत्वापासून बनलेलं ते मन त्या परम तत्वामध्ये विलीन झाल्यानंतर त्या ठिकाणी गुरु पावतं आणि शांत होतं. गुरूंच्या चरणांजवळ बसल्यानंतर ते मन शांत होतं. कारण त्या मनाला काहीतरी त्याच्यापेक्षा काहीतरी व्यापक मोठं असं काहीतरी लागतं आणि ते म्हणजे आपलं स्वरूप, ते म्हणजे सद्गुरूंची चरण. माऊली ज्ञानेश्वर महाराज मनाचं वर्णन करत असताना म्हणतात वाया मन हे नाव एरवी कल्पनाचीच असावे, जयाचे निसंगी जीव दशावस्था. हे मन जे आहे ते कल्पना आहे म्हटले. मन काय, मनाचं काही अस्तित्वच नाही, मनाला काही स्वतःच अस्तित्व नाही, म्हणून ती कल्पना आहे. आता मनाला स्वतःचं अस्तित्व का नाही तर मनाच्या मागं त्रिगुण आहे, त्रिगुणांच्या मागं प्रकृती आहे, प्रकृतीच्या मागं पुरुष आहे आणि त्या पुरुषाच्या मागं सद्गुरु तत्व आहे. म्हणून सद्गुरूंची शरणागती केल्यानंतर ते मन आकळता येतं. म्हणून माऊली म्हणतात की ते करीसी मनपवनाची खेळ. त्याशिवाय ते मन आकळता येत नाही. कारण मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष योग. मन हेच बंधाला आणि मन हेच मोक्षाला कारण आहे. म्हणून मनाचा आणि पवनाचा हा जवळचा संबंध या ठिकाणी सद्गुरू महाराज आपल्या जीवनामध्ये आणून देत असतात. हे योग सुखाचे सोहळे आणून देत असतात. माऊली पुढे म्हणतात 17वेचे स्तन्य देसी अनुहाताचा हल्लल उदासी, समाधी बोधेनी जविसी बुझावणी, मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पावली, या कारणे मी सावली ना संधी तुझी. 17वेचे स्तन्य, 17वी जी जीवनकाळ आहे म्हणजे आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये पिट्युटरी ग्लँड्स मधून जो स्राव होतो ते अमृत स्रवतं. त्या 17वीचं पान, रसपान सद्गुरू महाराज आपल्या साधकाला शिष्याला करवत असतात. एरवी ते अमृत जठराग्नीमध्ये पडून वाया जातं, परंतु सद्गुरूंची कृपा अशी झाली की त्या अमृताचा वर्षाव त्या साधकाच्या जीवनामध्ये होतो आणि ते अमृताचं पान सद्गुरू त्या साधकरूपी बाळाला करून देत असतात. म्हणून ही योगाची भूमिका या ठिकाणी मांडली. कारण शंकर महाराजांचं जे काही हेतू उद्देश तो हाच असावा की या ठिकाणी साधना व्हावी आणि ते योगाला पुन्हा पुनरुज्जीवन यावं, अशी ती साधना, अशी ती प्रणाली महाराजांनी आपल्याला सांगितली. तर माऊली म्हणतात आहा कटकटा ही ओफटे ये मृत्यू लोकीचे उपराठे, इथं अर्जुना जरी
अवचटी जन्मला असेल. या मृत्यू लोकाचंही उफराट आहे म्हणे. हा मृत्यू लोकच मुळात उफराट आहे म्हणे. कारण वास्तविक पाहता इथला जो चंद्र आहे हाही पूर्ण नाही, तोही कलेकलेने कमी होत जातो, कलेकलेने वाढत जातो. इथला सूर्य आहे तोही स्थिर नाही, तो सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, तोही स्थिर नाही. आणि अशा मृत्यू लोकांमध्ये आपण जन्मलेलो आहोत. कारण इथे सर्वत्र दुःखाने भरलेला हा संसार आहे. इथं सुखाची कहाणी सुद्धा नाही असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. 700 वर्षापूर्वी माऊलींनी सांगून ठेवलं, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. त्यांनी सांगितलं की मृत्यूलोकी सुखाची कहाणी सुद्धा नाही म्हणून. आणि त्याचं ते वर्णन करतात की ज्याप्रमाणे विस्तवाचा बिछाणा केला, म्हणजे बिछाण्यावर सर्वत्र विस्तव टाकला आणि त्याच्यावर झोपलो, आता मी शांत झोपतो असं म्हटलं तर काय त्याला गाढ झोप लागेल, तो कायमचाच झोपला जाईल. तसं या मृत्यूलोकाचं हे उफराट आहे. इथं सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वत आहे. सुख अतिशय थोडं, सुख नाहीच, किंबहुना आपण ज्याला सुख म्हणतो ते दुःख हेच सुखाचा अंगरखा घालून उपस्थित झालेला असतं. म्हणून वाटतं ते सुख, परंतु त्याच्यानंतर ते पुन्हा दुःखाला कारण ठरतं. म्हणून सुख दुःख समान सम, सुख आणि दुःख हे दोन्ही समान मानावं. कारण सुख आणि दुःख या मनाच्या भूमिका आहे. आपण तर मनाच्या पलीकडे आहोत, म्हणून आपल्याला या सुख दुःखाच्या पलीकडे जायचंय. आणि समर्थ सद्गुरू शंकर महाराज आपल्याला सुख दुःखाच्या पलीकडे घेऊन जातात. आणि जो शाश्वत आनंद आहे, जो ब्रह्मानंद आहे, जो आत्मानंद आहे, तो आपल्याला प्रदान करत असतात. आणि त्यासाठीच हे शिबिर, त्यासाठीच हे सगळे सोहळे या ठिकाणी होत असतात. मृत्यूलोकीचा उफराटा असा आहे की वास्तविक पाहता आगा जे घडलेचे नाही त्याचा वृत्तांत कसे काय. वास्तविक पाहता जे झालं नाही ते दिसायला लागलेलं आहे, जे झालेलंच नाही ते दिसायला लागलेलं आहे. हे इथे उपराटा आहे. कारण हा संसार झालाच नाही, संसार एकच झाला होता हे तो समोर मिथ्या वार्ता, पुढे होईल मागवता करा कल्पांती घडेल. हा संसार झाला नाही, मग दिसला कसा, तर दिसतो कारण तो भासमान आहे म्हणून तो दिसतो. आणि तो भासतो का, तर आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान, आपल्या ठिकाणी असलेलं स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे तो संसार दिसतो आणि भासतो. आणि सद्गुरू महाराज आपल्याला दृष्टी देतात आणि या संसाराच्याही पलीकडे या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत जे तत्वज्ञ संत स्वीकारते, या उपाधीच्याही पलीकडे, संसार उपाधीच्याही पलीकडे जे चैतन्य आहे, जे ब्रह्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व, ते चैतन्य तत्व दाखवून देण्याची दृष्टी सद्गुरू महाराज या ठिकाणी आपल्याला देत असतात. आणि त्याचं वर्णन माऊली ज्ञानेश्वर महाराज 16व्या अध्यायामध्ये करतात. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, जो अद्वयात जे विकासू बंधू आता. म्हणतात मावळवीत विश्वाभासू, एक सद्गुरु कृपारूपी सूर्य जीवनामध्ये उदयाला आल्यानंतर, सद्गुरु आपला हा जो प्राकृतिक सूर्य आहे तो सूर्य उदयाला आल्यानंतर जसा हा अंधार मावळून जातो, तसं सद्गुरु कृपारूपी सूर्य उदयाला आल्यानंतर जो अज्ञानाचा अंधकार आहे तो अज्ञानाचा अंधकार त्या ठिकाणी मावळून जातो. म्हणून हे एक उपराटा आहे की जे झालंच नाही ते दिसायला लागेल, म्हणून जे झालंच नाही ते दिसतं, हे उपराटा आहे. म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी माऊली उपाय सांगतात की तरी झडझडून बहिलाने, हे अर्जुना तू दुःखीत आहेस, हे जे लोक मरून पडले त्यांना तू आपलं म्हणत आहेस, कारण तुझ्या ठिकाणी अहम अध्याय आहे. मी कोणीतरी देहधारी अर्जुन आहे आणि दुर्योधन, त्याच्यानंतर भीष्माचार्य, शुका आपलं द्रोणाचार्य, कृपाचार्य हे माझे आहे. म्हणजे तुझ्या ठिकाणी अहम अध्यास आहे आणि मम अध्यास आहे. जोपर्यंत हा अहम अध्यास आणि मम अध्यास जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खरं ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही, खरा गुरुचा बोध आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणून माऊली म्हणतात की झडझडून बैलाने, लवकरात लवकर यातून तू बाहेर पड, ये भक्तीच्या वाटीला, ज्या पावसी अभ्यंग निजधाम माझी, तू माझ्या धामाला प्राप्त होशील, तू या भक्तीच्या जर वाटेला लागला असता. वास्तविक पाहता आपण सर्वजण भक्त आहात, आपण सर्वजण भगवंताची भक्ती करतो.
भक्तीमध्ये साधना भक्ती आणि सिद्धा भक्ती अशी भक्तीचे दोन प्रकार आहेत. आपण आधी जी भक्ती करतो, जी साधना करतो, जी नवविधा भक्ती करतो, त्या नवविधा भक्तीची साधना भक्ती आहे. त्याच्यामध्ये श्रवण कीर्तन, पादसेवन, विष्णुस्मरण, त्यानंतर अर्चनम, वंदनम, सख्यम, दास्यम, आत्मनिवेदन ही नवविधा भक्ती आहे. परंतु समर्थ सद्गुरु शंकर महाराज जे भक्तांचे राजे, भक्तांचे शिरोमणी आहेत, ते भक्तीचे चांगले जाणकार आहेत. त्यांनी 10वी भक्ती सद्गुरु महाराजांना सांगून ठेवली, ती म्हणजे प्रामाणिक भक्ती. 9व्या भक्तीच्याही पलीकडे गेलेली जी भक्ती आहे ती 10वी भक्ती म्हणजे प्रामाणिक भक्ती. जी प्रामाणिक भक्ती अतिशय महत्वाची आहे. बरोबर, आपण मनापासून जर विचार केला तर आपण ती भक्ती करतो का, की आपण फक्त तात्पुरतं देवाला बरं वाटावं म्हणून किंवा आपल्याला बरं वाटावं म्हणून तो उपचार करत असतो, परंतु त्याला देवाला किती गोड वाटतं, देवाला काय वाटतं त्याचा आपण विचार करत नाही. कारण तत्सुखे सुखित्व आपल्या करण्यानं जर त्याला बरं वाटतं, महाराजांना जर गंध लावल्यानंतर जर बरं वाटत असेल, गोड वाटत असेल तर आपण जरूर लावा. परंतु गंध लावल्यानंतर जर महाराजांना जर खिन्नता येत असेल तर आपण गंध का लावा. म्हणून त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण ते करणं हे भाग आहे. म्हणून साधना भक्ती आणि सिद्धा भक्ती. आता साधन भक्ती जी आहे आणि सिद्धा भक्ती जी आहे त्याच्यामध्ये फारसा फरक नाही. फक्त साधन भक्ती जी आहे ती रूपाकडे पाहून केली जाते आणि सिद्धा भक्ती जी आहे ती स्वरूपाकडे पाहून केली जाते. स्वरूपाच्या अनुषंगानं सिद्धा भक्ती आहे आणि रूपाच्या अनुषंगानं साधन भक्ती आहे. आपण सर्वजण भगवंताची भक्ती करतो आणि भक्ती करत असताना पूजन, अर्चन, वंदन हे सगळं करत असतो. परंतु हे करत असताना तो भगवंत कसा आहे, वास्तविक पाहता जे काही करतोय ते जाणून करणं हे फार महत्वाचं आहे. तो भगवंत कसा आहे हे न कळाल्यामुळं आपण त्या ठिकाणी आपली भक्ती ही अपूर्ण ठरते. संत श्री नामदेव महाराज हे भगवत भक्त होते. अगदी भगवंतांच्या हातून भगवंताला ते जेवू खाऊ घालत होते एवढा अधिकार नामदेवरायांचा होता. भगवंतांशी ते बोलत होते आणि तरी पण त्यांना संत सभेमध्ये जेव्हा गेले तर मुक्ताबाईंनी त्यांना त्या ठिकाणी कच्चं मडकं ठरवलं. कारण देव माझ्याशी बोलतो, देव माझ्या हातून खातो हा त्या ठिकाणी अहंकार त्या ठिकाणी होता. आणि जोपर्यंत अहंकार त्या ठिकाणी आपण अर्पण करत नाही भगवंतांना तोपर्यंत आपल्याला ती पूर्णता प्राप्त होत नाही. भगवंतांना अहंकार खपत नाही, भक्ताचा थोडा सुद्धा अहंकार भगवंतांना खपत नाही. आणि म्हणून आपण भक्ती करत असताना त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी अहंकार हा समर्पित केला पाहिजे. आता भक्ताचे जे 4 प्रकार आहेत, आर्त भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. तर भगवंतांना ज्ञानी भक्त हा अत्यंत प्रिय आहे. ज्ञानी तू आत्मा माझा असं भगवान स्वतः सांगतात. ज्ञानी जो भक्त आहे तो भगवंतांना विशेष प्रिय आहे, विशेष आवडता आहे. भक्ती करत असताना आपण भगवंताचं स्वरूप जाणून भक्ती जर केली तर त्याचा आपल्याला जास्त लाभ होतो, भगवंताची कृपा त्या ठिकाणी प्राप्त होते. तर नामदेव महाराजांना त्या ठिकाणी कच्चं ठरवलं गेलं आणि मग ते भगवंताकडे रडत रडत गेले, म्हणे तू तर माझ्या हातून नैवेद्य घेतोस, माझ्याशी बोलतोस आणि त्या ठिकाणी संत सभेत मला कच्चं का ठरवलं. ते म्हणे नामा, ते बोलतात ते खरंय म्हणे, कारण मी तुझ्या हातून जेवतो, खातो, पितो ते सगळं आहे, परंतु माझं स्वरूप काय आहे ते तुला कळालेलं नाही अजून. तू फक्त मला या मूर्तीपुरता मर्यादित ठेवतोस, परंतु तेवढा मी नाही. तर माझं जर खरं स्वरूप जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुला गुरु करावा लागेल. गुरु मेवाधिगच्छेत असं म्हटलेलं आहे. गुरुशिवाय ज्ञान होणार नाही आणि गुरुशिवाय ज्ञानाला पर्याय नाही. अगदी श्रीरामचंद्र प्रभूंनी गुरु केले, श्रीकृष्णांनी गुरु केले, कारण गुरुशिवाय ज्ञान नाही या सिद्धांताला छेद येऊ नये म्हणून भगवंताने सुद्धा गुरु केले. म्हणून तुला गुरुकडे जावं लागेल आणि त्या ठिकाणी ज्ञान ग्रहण करावं लागेल. तर मग त्यांनी विचारलं कुठे जाऊ, म्हणजे औंढा नागनाथला जा, त्या ठिकाणी विसोबा खेचत त्या ठिकाणी तुला भेटते. आणि मग त्या ठिकाणी ते औंढा नागनाथला गेली तर ते विसोबा खेचत पिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते.
त्यांनी दर्शन घेतलं आणि ते पाय त्यांचे उचलून बाजूला ठेवले. तर ज्या ठिकाणी पाय ठेवायचे त्या ठिकाणी पिंड तयार व्हायची. मग ते गुरूंना शरण गेले, म्हणे मला कळत नाही की काय याचा अर्थ आहे. तर त्यांनी सांगितलं की तू जिथे जिथं मला ठेवशील तिथे तिथं तुझा परमात्मा आहे. विठ्ठल जडी स्थळी भरला रिका ठावा नाही उरला. सर्वत्र भगवत दर्शन ही जी परमार्थातली उच्चतम अवस्था आहे ती उच्चतम अवस्था ही आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी नामदेव महाराजांना अनुग्रह केला आणि ती स्थिती त्यांना प्राप्त झाली, जी सिद्धाभक्तीची स्थिती आहे. ती सिद्धाभक्ती त्यांना प्राप्त झाली. सिद्धाभक्ती प्राप्त झाल्यानंतर भरपूर अभंग नामदेवरायांनी लिहिले आणि त्यातला एक अभंग असा आहे की आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्याने. मग त्यांना कळालं की हा पंढरपूरचा विठोबा फक्त एका मूर्तीपुरता मर्यादित नाही, तर त्याचं स्वरूप काय आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो अद्वय आहे, तो नित्य निरामय आहे, तो पृथ्वी म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी होता, सृष्टीच्या मध्येही आहे आणि सृष्टीच्या विनाशानंतरही असणार आहे, असं त्याचं स्वरूप त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर त्यांना काष्टामध्ये पाषाणामध्ये सर्वत्र भगवत दर्शन व्हायला लागले. ते भगवंत कुत्र्याचं रूप घेऊन गेले, तर कुत्र्याला चपाती पोळी टाकली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की त्याला तूप लावायचं विसरलं, तर ती तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे फिरले, कारण त्यांना कुत्र्यामध्ये सुद्धा भगवंताचं दर्शन झालेलं होतं. म्हणजे सर्वत्र भगवत दर्शन ही उच्चतम अवस्था त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेली. आता भक्तीची अनेक संत महात्म्यांनी व्याख्या केलेली आहे. नारद भक्तिसूत्र हे भक्तीवर सुंदर असं भाष्य आहे. भक्तीचा प्रांत फार मोठा आहे. आपल्या भारतवर्षामध्ये अनेक महान महान सिद्ध संत भक्त होऊन गेलेले आहेत. परंतु वृंदावनामध्ये ज्या गोपिका होत्या त्या गोपिका ह्या भक्तीच्या आचार्य मानल्या जातात. भक्तीच्या आचार्य या गोपिकांना मानलं जातं. नारद भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षींनी भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या करून ठेवलेल्या आहेत. कोणाची काय सगळ्यांच्या व्याख्या त्या ठिकाणी भक्तीच्या केलेल्या आहेत. परंतु जेव्हा नारदजींना स्वतःला वेळ आली भक्तीची व्याख्या करण्याची, त्यावेळेस नारदजींनी त्या ठिकाणी भक्तीची व्याख्या केली. नारदजी त्या ठिकाणी म्हणतात, नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणेन परम व्याकुलता इति. नारद महर्षी म्हणतात की नारदस्तु तद अर्पिता, आपला सर्व समर्पण भगवंतांच्या चरणी करणं ही खरी भक्ती आहे. म्हणजे ज्याला आत्मनिवेदन म्हणतात ती खरी भक्ती आहे. की देवा तुझा मी सोनार ही जी भक्ती आहे ती तदीयता आहे. देव माझा 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 ही मदीयता आहे आणि तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद ही त्वदीयता आहे. हे आत्मनिवेदन भक्ती आहे. आपलं सर्वस्व भगवंतांना समर्पित करणं आणि आपणही भगवतमय होऊन जाणं ही खरी भक्ती आहे. आणि ती भक्ती नारद महर्षी म्हणतात कोणी केली, तर मग त्याच्यामध्ये पुढच्या सूत्रामध्ये नारद महर्षी म्हणतात यथा व्रज गोपिकांना, ज्याप्रमाणे व्रजातल्या गोपिकांनी भक्ती केली ती भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. ती भक्ती ही उच्चतम अशी भक्ती आहे. कारण गोपिकांची जी भक्ती आहे ती भगवान श्रीकृष्णांना आनंद देण्यासाठी, त्यांना सुख देण्यासाठी, तत्सुखे सुखित्व हाच त्या ठिकाणी त्यांच्या भक्तीचा विशेष झालेला होता. आणि आपण ज्यांना गोपिका म्हणतो, गौरणी म्हणतो, वास्तविक पाहता त्या भक्त तर होत्या, परंतु त्या ज्ञानी सुद्धा तेवढ्याच होते. कारण अनेक जन्मांचे ऋषी, अनेक जन्मांत तपश्चर्या केलेले सिद्ध महात्मे, त्यांना भगवंतांच्या प्रेममय लीलांचा आस्वादन करायचं होतं, म्हणून ते प्रत्यक्ष गोपी बनून त्या ठिकाणी वृंदावनामध्ये प्रकट झाले होते. भगवान श्रीरामचंद्र जेव्हा वनवासामध्ये होते त्यावेळी त्या दंडकारण्यातले अनेक ऋषी भगवंतांचं स्वरूप पाहून त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी तो गोपी भाव प्रकट झाला, त्या ठिकाणी स्त्रीत्वाचा भाव प्रकट झाला. कारण भक्ती, त्याला भक्तीसाठी हृदय हे स्निग्ध असावं लागतं आणि स्त्रीत्वाचा भाव असावा लागतो. कारण की माता भगिनींचं हृदय यातील अत्यंत पवित्र कोमल हृदय असतं आणि त्या ठिकाणी ते द्रवित होणारं हृदय जे आहे ते द्रवित होणारं हृदय भक्तीसाठी ते अतिशय उपयुक्त असतं.
आणि त्यांच्या ठिकाणी तो भाव निर्माण झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली की आम्हाला तुमच्यासोबत आनंदाच्या विहार करायचा, लीला करायचे. मग प्रभू रामचंद्र म्हणाले की या जन्मामध्ये, या अवतारामध्ये मी एक वचनी, एक पत्नी, एक वाणी आहे. पुढच्या अवतारामध्ये मी जेव्हा कृष्ण बनून येईल त्यावेळेस तुम्ही सर्वजण गोपी बनून या आणि त्या ठिकाणी तुम्हाला भक्तिप्रेमाचा आनंद त्या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. म्हणून अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी गोपी बनून आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी भगवंतांच्या त्या दिव्य लीलांचा आस्वाद घेतला. भक्तीच्या ठिकाणी 6 वैशिष्ट्ये आहेत भक्तीची, 6 गुणधर्म आहेत भक्तीच्या ठिकाणी. तर भक्तीचा पहिला गुण म्हणजे क्लेशज्ञ. भक्ती ही क्लेशाला दूर करत असते. जे काही क्लेश आहे त्या क्लेशाला, तापाला भक्ती दूर करत असते. ज्यावेळी महाभारताचं युद्ध झालं, ज्याला आपले भीष्माचार्य शरपंजरी पडले, त्यावेळी त्यांना अर्जुनाने विचारलं की तुम्हाला एवढे बाण लागले, तुम्हाला त्रास का होत नाही? ते म्हणे माझ्या रोमारोमात भगवान श्रीकृष्णांचं अखंड नाम स्मरण चालू आहे, मला कसलाच त्रास होत नाही. म्हणजे भक्ती ही क्लेशज्ञ आहे, क्लेश घालवणारी आहे. हा भक्तीचा पहिला गुण आहे. भक्तीचा दुसरा गुण आहे की शुभता. भक्ती ही शुभच देते. भक्ती अशुभ असं काहीच नाही. भक्ती करणाऱ्याचं कधी म्हणजे वाईट झालं असं नाही, त्याचं ती कल्याणच करते. हा भक्तीच्या ठिकाणीचा दुसरा गुण आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नाही ऐकला. नामस्मरण भक्ती करून वाया गेला असं कोणी नाही म्हणे. म्हणजे भक्ती केल्यानंतर शुभच होतं, म्हणून भक्ती ही शुभ देणारी आहे. त्यानंतर भक्तीचा तिसरा गुण आहे तो म्हणजे मोक्ष लघुताकृत. भक्तीच्या पुढे मोक्ष किंवा मुक्ती सुद्धा संतांनी तुच्छ लेखलेली आहे, कमी लेखलेली आहे. म्हणून भक्तीचा तिसरा गुण आहे मोक्ष लघुता. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, नको ब्रह्मज्ञान मुक्त स्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे कर. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला मोक्ष नको, आम्हाला मुक्ती नको. तर कशासाठी नको? तर हे भगवंत आम्हाला तुझ्या बरोबर दिव्य प्रेममयी लीला करता यावी, सेवा करता यावी, तुझे अखंड नामस्मरण करता यावं. त्यामुळं आम्हाला तू पुन्हा पुन्हा जन्माला घाल, आम्हाला मोक्ष नको. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुग. आम्ही तुझ्या बरोबर युगायुगामध्ये जन्माला येऊ आणि तुझ्या त्या लीलांचा आस्वाद घेऊ. असं हे भक्तीचं महात्म्य आहे. भक्ती ही मोक्षाला सुद्धा ओलांडून पुढे गेलेली आहे, मोक्षाला सुद्धा क्रॉस केलेली भक्ती. आचार्य शंकराचार्यांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये सर्वत्र मोक्षाचा उपाय सांगितलेला आहे. त्या ठिकाणी मोक्षाला कुठेही नाकारलेलं नाही आचार्यांनी. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा मोक्षाला नाकारलेलं आहे, परंतु भाष्यामध्ये आचार्यांनी नाकारलेलं नाही. आचार्यांनी फक्त एकाच ठिकाणी मोक्षाला नाकारलेलं आहे, ते म्हणजे द्रव्यापरात क्षमापण स्तोत्र. त्याच्यामध्ये आचार्य मोक्षाला नाकारतात. ते नाकारताना आचार्य म्हणतायत, न मोक्षस्य कांक्षा भवविभव वांछा विचनने, न विज्ञानापेक्षा शिशिमुखी सुखेच्छा पीन पुन्हा, अतस्त्वं संयाचे जननी जननम यातु मम वै, मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानी ती जपता. हे जगदंबे, हे अंबे, तुझा नामघोष करता यावा याच्यासाठी मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल. जननी जननम यातु मम वै, मला पुन्हा पुन्हा जन्माला यायला आवडेल, कारण तुझी नामस्मरण भक्ती मला त्या ठिकाणी घडेल. म्हणजे मोक्षाला सुद्धा त्या ठिकाणी आचार्यांनी नाकारलं. हे भक्तीचं विशेष गुण आहे. त्यानंतर भक्तीचा आणखी एक गुण आहे तो म्हणजे सांद्रानंद विशेषात्मा. हा भक्तीचा 5वा गुण आहे. म्हणजे ब्रह्मानंद जो आहे त्या ब्रह्मानंदाच्याही पुढे भक्ती सुखाचा आनंद आहे. आणि त्या ब्रह्मानंदाचं ते गणित त्यांनी सांगितलेलं आहे. ते गणित सांगत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की ब्रह्मानंदात भवेत एष चैत गुणीकृता नैति भक्ती सुखाम बोधे परमानुकूलामपि. म्हणजे एक परार्ध जो ब्रह्मानंद आहे, एक परार्ध म्हणजे एकावर 17 शून्य दिल्यानंतर एक परार्ध होतो. एवढा जो ब्रह्मानंद आहे, एक परार्ध ब्रह्मानंद, तो परार्ध ब्रह्मानंद भक्ती सुखाच्या आनंदापुढे किती आहे म्हटले, परमानुकूलामपि. म्हणजे अणुच्या एवढा सुद्धा नाही, एवढा भक्तिप्रेमाचा आनंद मोठा आहे.
म्हणून सांद्रानंद विशेषात्मा हा भक्तीचा 5वा गुण आहे. आणि त्यानंतर भक्तीचा 6वा गुण जो आहे तो म्हणजे श्रीकृष्णाकर्षणीचे साथ. भगवान श्रीकृष्णांना आपल्याकडे आकर्षित करणारी ही भक्ती आहे. आपण भगवंतांना प्राप्त होऊ यासाठी अनेक साधनं आहेत, परंतु भगवंत आपल्याला प्राप्त होईल याच्यासाठी केवळ एकच साधन, ते म्हणजे भक्ती. न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. आपण त्याच्यापर्यंत जाऊ, आपण परिच्छिन्न असतो, आपल्याला व्यापक स्वरूपाला प्राप्त व्हावं लागतं, अपरिच्छिन्न स्वरूपाला प्राप्त व्हावं लागतं. त्याचे उपाय अनेक आहेत, परंतु तो भगवान परमात्माच आपल्याला प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर भक्ती एवढा एकच पर्याय आहे. म्हणून श्रीकृष्णाकर्षणीचे साथ, भगवान श्रीकृष्णांना आकर्षित करणारी ही भक्ती आहे. कारण गोपीगीताच्या शेवटी भागवतामध्ये गोपीगीत म्हणून आहे, ज्याला भगवंतांचं हृदय म्हटलं जातं. आणि त्या गोपीगीताच्या शेवटी म्हणजे रासलीला चालू होते आणि रासलीला चालू झाल्यानंतर गोपिकांना एक अहंकार आला. तो अहंकारही भगवंतांचीच लीला होती. त्या ठिकाणी मान आला की आम्ही किती श्रेष्ठ आहोत, भगवंत आमच्या बरोबर आहे. आणि ते भगवंतांना अहंकार बिलकुल खपत नाही. आणि त्या ठिकाणी भगवंत अंतर्धान झाले आणि गोपिका रुदन करायला लागल्या की प्रभू का अंतर्धान झाले, आम्हाला सोडून का गेले. आणि असं म्हणून गोपिका रडायला लागल्या. आणि त्याच्यानंतर भगवंत प्रकट झाले. म्हणजे भगवंतांना जर प्रकट करायचं असेल तर श्रीकृष्णाकर्षणीचे साथ, रुदन हे फार मोठं औषध आहे. बालानाम रुदनम बलम, बाळाचं बळ हे रुदन आहे. बाळाला जर काही लागलं तर ते सांगत नाही. 5 महिन्याचं 6 महिन्याचं बाळ काय सांगणार, रडायचं फक्त, एवढंच त्याला माहिती, तेच त्याचं बळ आहे. तसं भक्ताचं बळ हे रुदन आहे. त्याने रुदन केलं की त्याला यावंच लागतं, तो येतोच. आणि ते वर्णन करत असताना शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी गोपीगीतामध्ये वर्णन करतात. इति गोप्या प्रगायन्त्या प्रलपन्त्यश्च चित्रधा रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा तासामाविर्गुच्छोरी स्मयमान मुखांबुज पीतांबर दृश्यद्वी साक्षान मन्मथ मन्मथ मन्मथ. त्या गोपिका रडायला लागल्या, रुदन करायला लागल्या, हे कृष्ण, हे गोविंद, हे मुरारे, हे वासुदेवा, लवकर या, धावत या, आम्हाला सोडून का गेला. असं म्हणून जेव्हा त्या रुदन करायला लागल्या त्यावेळी भगवंत प्रकट झाले. आणि ते कसे प्रकट झाले, गंधर्प दर्प दमनीय असं दिव्य स्वरूप घेऊन त्या ठिकाणी ते प्रकट झाले. म्हणून रुदन हे भक्ताचं फार मोठं बळ आहे. हे जेव्हा कबीरजींनी या लीला ऐकल्या, संत श्रेष्ठ कबीर महाराज जे निर्गुण निराकाराला भजणारे जे भक्त होते, ते तेवढेच सगुण साकारालाही भजणारे होते. या लीला जेव्हा कबीर महाराजांना ऐकायला गेल्या त्यावेळी कबीर महाराजांना ही रुदन लीला फार आवडली गोपिकांची. आणि त्या ठिकाणी कबीर महाराज म्हणतात, कबीरा हसना छोड़ दे, कबीरा हसना छोड़ दे, कर रोने से प्रीत, बिना रोए की न पाइया वो प्रेम प्यारा मी, बिना रोए की न पाइया वो प्रेम प्यारा मी. तो प्रेम प्यारा मी, तो भगवंत जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर रडावं लागेल. कबीरा तू आता हसणं सोडून दे आणि तू रडायला लाग. कारण रुदन ही फार मोठी एक भगवंताला भावणारी एक क्रिया आहे. तर भक्त रडायला लागला तर त्याला राहवत नाही, त्याला यावंच लागतं आणि त्या ठिकाणी तो प्रकट होतो. असं हे भक्तीचं महात्म्य आहे. म्हणून 6वं वैशिष्ट्य भक्तीचं आहे की श्रीकृष्णाकर्षणीचं साथ. त्या ठिकाणी तो भगवंत त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतात की या भक्तीच्या वाटेला लाग की ज्याच्यामुळे तुला निजधाम माझे अभ्यंग असं निजधाम प्राप्त होईल. वास्तविक पाहता भक्ती आणि ज्ञानामध्ये काहीही फरक नाही. भक्तीची उच्चतम अवस्था म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाची उच्चतम अवस्था म्हणजे भक्ती. भक्ती आणि ज्ञानामध्ये बिलकुलही फरक नाही. आणि गोपिकांचं वैशिष्ट्य असं आहे की गोपिका ह्या भक्तीच्याही आचार्य आहेत आणि गोपिका या ज्ञानाच्याही आचार्य आहेत. गोपीगीताच्या 4थ्या श्लोकामध्ये गोपिका म्हणतात, न खलू गोपिका नंदनो भवान. हे श्रीकृष्ण आम्हाला माहित आहे तू कोण आहेस. न खलू गोपिका नंदनो भवान,
तू नंद आणि यशोदेचा नाहीस तर कोण आहेस? अखिल देही नाम अंतरात्मा तू, आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये असलेला परमात्मा तू आहेस हे ज्ञान त्या ठिकाणी गोपिकांना झालं होतं. पण गोपिका या भक्तीच्याही आचार्य आहेत आणि गोपिका या ज्ञानाचेही आचार्य आहेत. हे गोपी महात्म्य जेव्हा कबीरजींना कळालं, त्यावेळेस कबीरजी महाराजांची फार मोठी ख्याती होती काशीमध्ये, खूप लोक नावलौकिक करायचे. परंतु कबीर महाराज हे जेवढे ज्ञानी होते तेवढे भक्तही श्रेष्ठ होते. त्या आलेल्या लोकांना कबीर महाराज म्हणायचे, कबीरा कबीरा क्या कहते हो, जाओ जाके देखो जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कोटी कबीर. एका एका गोपिकेच्या प्रेमात कोटी कोटी कबीर वाहून जातील. असं ते गोपिकांचं प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे एक गोपी म्हणजे करोडो कबीर महाराज. काही गणित आहे महाराज, किती ज्ञानी किती भक्त, तरी पण ते स्वतःला एवढं कमी समजतात, एवढं न्यून समजतात की गोपिकांच्या भक्तिप्रेमाची ही महत्ता आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या भक्तीच्या वाटेला लागा, या प्रेमाच्या वाटेला लागा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाचाही महत्व विशद केलेला आहे आणि भक्तीचंही विशद महत्व केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सोहम योगही आहे आणि प्रेम योगही आहे. आणि म्हणून आपल्याला सोहम योगाबरोबरच प्रेम योगही या ठिकाणी ग्रहण करायचा आहे. कारण स्वरूप असं आहे की आधी भक्ती आहे, नंतर ज्ञान आहे आणि नंतर पुन्हा भक्तीच आहे. ज्याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हणतात, की भगवंताचं स्वरूप जाणून केलेली भक्ती ती सर्वश्रेष्ठ भक्ती. आणि ती भक्ती या ठिकाणी माऊलींना अपेक्षित आहे. म्हणून या ठिकाणी माऊली अर्जुनाच्या रूपाने आपल्याला सर्वांना उपदेश करतात की या भक्तीच्या वाटेला लागा, ज्याच्यामुळं आपल्याला अभंग असं निजधाम म्हणजे स्वस्वरूपाला आपण प्राप्त होऊ. असं माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणी ही वाक पुष्पांजली या ठिकाणी मी समर्पित करतो. आपणा सर्व संत सज्जनांच्या प्रती गुरुदेवांच्या चरणी ही वाक पुष्पांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. मुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय. स्वर सिद्धनाथ महाराज की जय. सिद्धांत